खऱ्या अर्थाने रोया नगरीमध्ये ग्रामीण भाग आणि शहर अनेक मान्यवरांचा या ठिकाणी प्रवेश होते। या कार्यक्रमासाठी त्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केले ते आपले जिल्हा प्रमुख आदरणीय गोसाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पवित्र प्रवेश होते। उभरतं नेतृत्व तालुका प्रमुख आदरणीय शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक उस्मानजी रोहेकर, उद्देशी वाटतात आदरणीय दादा, पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी प्रवेश केला आहे, सगळे प्रमुख मान्यवर, पत्रकार बंधू मित्र, तर रोह्यामध्ये प्रवेश असला की माझे पाऊल आपसूक रोह्याला येतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पुढचा प्रवेश झाल्यानंतर एक नवीन उत्साह निर्माण झाला। खऱ्या अर्थाने खूप प्रवेश अजून बाकी आहे असं नक्की मी सांगेन, कारण काही गाठी भेटी आपण घेतल्या, रिझर्व ठेवल्यात काही लोकांना, तिथला त्यांचाही प्रयोगाला चेकमेट काही ताकद आमच्यामध्ये दिसत असल्यामुळे काही युक्तिवाद किंवा काही कलात्मक अशा पद्धतीने प्रवेश काही बाकी ठेवले। पण आनंद निश्चित आहे की एकंदर आमच्या सगळ्या वतीनं आदरणीय परिषद असेल, परिषद मी असेल, या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश होत आहे, त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, पक्षाचे नेते यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने प्रवेश जे होत आहे ते कामास्वरूपात मागच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षापासून काम केलं, एवढ्या महाराष्ट्राला भावलं आपण सगळ्यांनी बघितलं असं। आणि मग महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्यांना आम्ही खऱ्या अर्थाने मनापासून निवडून दिलं त्यांनीच आपल्याकडे कुरघोड्या करण्याचं काम केलं आणि मग त्यांना चेकमेट देणं हे माझं काम आहे। आणि मला सांगितलं हे खऱ्या अर्थाने अलिबागचं विश्व संपून मी रोह्याकडे आलोय, ताकद माझी निश्चित आहे, तुम्ही काळजी करू नका। जे जे कार्यकर्ते प्रवेश करतात त्यांना नक्की आणि शून्यातनं इथपर्यंतचा प्रवास सगळ्यात ज्ञात आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। ते कुटुंबापुरती मर्यादित आहेत, ज्याने ज्याने त्यांच्याकडे मध्ये प्रवेश केला ते आता पत्नीच्या वाटेवरती आहेत, त्यांना आता कळलं की आपल्या कुटुंबातल्या कोणतरी मानवत केली आहे, हे सगळं होत जातं। आपण पत्रकार बंधू किंवा इतर सगळ्यांनी बघितलं किंवा रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना फसवणं आपल्या सगळ्यांचं काम आहे। आणि विशेषतः युवा पिढी आता स्वइच्छेने बाहेर पडली, आता सगळ्यात जास्त आवड आहे। आपण बघितलं की माझ्या मतदारसंघात असेल, रोह्यामध्ये असेल, महाडमध्ये असेल, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालंय की आता लोकांनी हा सगळा प्रवास व्हायला बघितलं की आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे, इतरांना काही द्यायचं नाही आहे। म्हणून आपला पालकमंत्र्यांचा देखील आजपर्यंत असाच आवाज ठेवला। खरं तर सगळ्यात दुःख असं आहे की राजू सभेसारखं एक वेगळं नेतृत्व आपल्यामध्ये होतं आणि परिषदला काय घोळ घातली मला माहित नाही आहे, पण त्याच्या आईच्या स्मरणात एक कॉलेज किंवा शाळेला नाव द्यायचं कबूल केलं, शिंदे साहेबांच्या आईच्या नावाचं कबूल केलं। पैसे बिदागी घेतल्यानंतर परिवर्तन झालं, तत्कालीन त्याला काय कांटेस दिला मला माहित आहे, काय आमिष दिला मला माहित नाही आहे, पण ते त्याच पक्षात पुन्हा गेले। त्यांची मला वाटतं 3री का 4थी टर्म असेल राष्ट्रपती झाले। दुःख एवढ्याच गोष्टीचा परिषद सारखा आपला साधा नेता किंवा मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना तत्कालीन अशा पद्धतीचं मोठेळ करणं हे त्याला शोभनीय नाही आहे। आई सर्वश्रेष्ठ आहे, कोणाची असते तरी आईला आपण सर्वोच्च मान देतो आणि परिषदेसारख्या आईचं नाव तिने दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी षडयंत्र रचले आणि जो अवमान केलाय तो आम्ही कधी रायगडवासी सहन करणार नाही। आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरी सोडून, राष्ट्रवादी सोडून जे काही येते त्याची गोळाबीज करून टाका, एवढं निश्चित। रोह्याला माझं लक्ष आहे। मी पहिल्यांदा जेव्हा मुरुडची नगरपालिका घेतली तेव्हा अनेक लोकांच्या मनामध्ये खूप शंका होत्या, पण दिलेल्या शब्दापेक्षा 5 पट जास्त मी काम केलं। म्हणजे 300 कोटीहून अधिक निधी त्या शहर विकासाला दिलाय, आपल्या सगळ्यात ज्ञात आहे। अलिबागमध्ये आता माझी नगरपालिका नाही आहे तरी देखील मी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिलाय। शिंदे साहेबांच्या अखत्यारीतलं खातं आहे नगर विकास, पण रोह्याच्या जनतेला मी मनापासून विनंती करतो की अनेक प्रयोग तटकरे फॅमिली आपण बघितलेले आहेत, एकदा आमच्या हातात रोह्याची सूत्र द्या, फक्त 2 वर्ष द्या, 2
वर्षामध्ये त्यांनी जेवढी कामं केली 100 पट कामं नाही केली. 200 कोटी 300 कोटी तुम्ही बघा, जाऊन तुम्ही बघू शकता. मध्ये जे चित्र बनवलंय किंवा अलिबागमध्ये जे आपण आता योजना आल्या त्या मध्यंतरीच्या काळामध्ये रॉयला पण मी काही निधी देण्याचा प्रयत्न केला. पण रॉयामध्ये जे जबाबतंत्र असतं त्याला छेद देण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करताय. सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. विशेषतः महिला खूप ऍक्टिव्ह आता काम करतात. युवकांची पण आता ऍक्टिव्हिटी खूप वाढला आहे आणि मग धडकी भरली निश्चित. आता ते वेगळ्या भूमिकेत जातात असं मला दिसतंय की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतात. पण आम्ही 100% सांगितलं, भरतशेठ असेल, मी असेल किंवा महेंद्र धुरे असतील, आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदे साहेबांना सांगितले की या नालायकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही. आम्ही आणि बीजेपी त्याला बरोबर घेऊन ना त्यांना सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे. आणि सगळ्या परीने आम्ही मध्यंतरी मी सांगितलंय प्रवेश झाल्यानंतर की असे सगळे लोक जेव्हा पक्षामध्ये येत आहेत तेव्हा ती विचारधारा पुढे जात असं मला निश्चित वाटतं. आणि म्हणून पक्षाचं काम घरघरात पोहोचवण्याचं काम खरं तर आपण सगळेजण करताय. आज आनंदाचा दिवस आहे. 7वी मान म्हणजे अतिशय शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी आज रोयामध्ये प्रवेश होणं म्हणजे त्यांचा अपशकुन, त्यांना अपशकुन होणं एवढं निश्चित आहे. आज आपण बघितलं ते पत्रकार बंधूंना मी विशेष सांगतो, कुठली गोष्ट आली की आम्ही केलं असं सांगतात ते. खरं लाज वाटली पाहिजे सगळ्याला. अनेक योजना आम्ही आणल्या त्या कागदावर आमच्या नावाने आहे म्हणजे से घ्या ते काम करतात. मध्यंतरी मी सांगितलं की रोयासारख्या या नगरामध्ये कितीतरी याच्या अभाव निश्चित होतो. आपण मध्यंतरी आपली रुग्णवाहिका चांगली आपण दिली हायटेक, तर त्यांचं काम होत होते. आणि अनेक तुमचे प्रश्न आहेत, मला मान्य आहे. आम्ही उदय सामंतांवर बोललोय, तर तुम्ही त्या दिवशी मी आला तर त्यांची गाठभेट झाली नाही, ते जपान दौऱ्यामध्ये होते. काल माझी त्यांची एका गोष्टीवर चर्चा झाली. ती म्हणून मला रोयाची 8वा बैठक ही देणं काळाची गरज आहे. जर पक्ष संघटना करायला बळकट करायची असेल तर माझ्या रोयाच्या युवकांना बळ देण्यासाठी रोहा एमआयडीसीच्या सगळ्या जेवढ्या इंडस्ट्री कंपनी असतील त्यांचे जे कोण ओनर असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याबरोबर उद्योग मंत्र्यांनी आम्हाला बैठक दिली पाहिजे. आतापर्यंत एका झोलीमध्ये दान दिलं जातं, आमच्या झोलीत जर नाही मिळालं तर काही ठीक नाही असं मी सबोरी सल्ला देखील दिला. त्या दिवशी बोललेलं वक्तव्य त्यांच्या कानावरती गेलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं बोल करा की जनतेची खंत तुमच्याजवळ मांडली. कारण आम्ही आशावादी आहोत. आज आमच्यामुळे तुम्ही मंत्री असाल ते आमच्या कार्यकर्त्यांना देणं लागतं तर द्यायला पाहिजे. तुमचा फायदा इतरच कोणी घेते ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही आहे. आणि म्हणून आज जिल्ह्यामधलं एकंदर वातावरण बघितलं तर पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. पण आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या आता स्वायत्त निवडणुकीमध्ये फार कमी दिवस उरले. जिल्हा परिषदची वॉर्ड असणार पाहिजे आरक्षण येईल. नगरपालिकेचा सगळा डाटा रेडी आहे आणि रोहा नगरपालिकेकडे माझं जास्त लक्ष निश्चित आहे. तुम्ही काळजी करू नका. सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलणं काही उचित नाही आहे. काही गोष्ट मी नक्की ठेवून देतो. पण जेव्हा स्फोट होईल तेव्हा तटकरे साहेबांना पण नक्की आव्हानाकडे बघायला लागलं निश्चित आहे. ते ज्या काय आतापर्यंत जादूची कांडे फिरवतात त्याच्यापेक्षा वरची कांडे माझ्याकडे निश्चित आहे. आणि आम्ही एवढे मातब्बर आहोत सगळ्या गोष्टींनी. आणि डोळ्यामध्ये आम्ही येऊन त्यांना हात लावतो. मध्यंतरी आपण प्रो गोविंदा आपण साजरा केला. ते एक एंट्री होती माझी. त्यानंतर पुढचा प्रवेश ही दुसरी होती. आजचा प्रवेश तिसरा आहे. 5व्या फेरीला रोहा साफ करायचा प्रयत्न नक्की करणार. निकाल राऊंड असतात आपले ते राऊंड आपण आता घेतो. 3 राऊंड माझे झाले. त्याचे 4था राऊंड मध्येच मी घेणार आहे. 5वा राऊंड जेव्हा घेईल तेव्हा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने पूर्ण रोहा श्रीवर्धन मतदारसंघ हा हलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. लोक खरंच चालत आलेली आहेत. लोक आपल्याकडे येण्याचा ओघ वाढलाय. त्याचे कारण असंच आहे की भरतशेठ असेल, मी असेल, पूर्वी असतील किंवा सगळेच पदाधिकारी अतिशय मनमिळाऊपणे काम करतात. लोकांमध्ये जाऊन काम करतात. याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये सणाचे दिवस आहेत. आता नवरात्रीनंतर दिवाळी येते. दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजे याची तयारी पूर्ण करा. हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो. पत्रकाराशी आज काय संवाद करणार नाही आहे. त्याच्यामुळे एक अंडरलाईन वाक्य तुम्ही आज छापून द्या हा सल्ला देखील देतो. पुन्हा एकदा ज्यांचा प्रवेश झालाय त्या सगळ्या सन्मानी व्यक्तींना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांची नावं घेता आली नाही आहेत. अनेक दिग्गज मंडळी आज या मंचावरती आहेत. माझे महिला पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ आहेत किंवा पदाधिकारी आहेत. त्यांना मनापासून नवरात्री शुभेच्छा देतो. येणाऱ्या दिवाळी शुभेच्छा देतो.
आणि तुम्हाला आश्वासित करतो की दिवाळीच्या आतमध्ये उद्योग मंत्र्यांना घेऊन एमआयडीसी संदर्भात तुमचे जे काय प्रश्न असतील ते त्या आपल्या स्टाईलने सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं वचन देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.